गुड मॉर्निंग मुलांनो. तर मागच्या वेळेला आपण थेल्स व त्याचा व्यत्यास प्रमेय हे दोन प्रमेय पाहिलेले आहेत पहा. तर या प्रमेयचा आपण उपयोग कसा करून घ्यायचा, म्हणजे या प्रमेयावरची उदाहरणं कशी सोडवायची हे आपण आज शिकायचं आहे. तर हे दोन्ही प्रमेय काय आहेत पहा. एक प्रमेय त्याचा व्यत्यास आहे. तर सुरुवातीला आपण बघूया थेल्स प्रमेयाची व्याख्या. त्रिकोणाच्या एका बाजूस समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. हा थेल्स आहे. आणि याचा व्यत्यास, याचं गृहीत आणि साध्य यांची अदलाबदल केल्यानंतर होणारे विधान म्हणजे व्यत्यास. जर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंना एक रेषा समान प्रमाणात छेदत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. हे आपण सिद्ध केलेलं आहे. तर उदाहरणं यावरती कसं सोडवायची पहा. इथं काय म्हटलं आहे, त्रिकोण आहे एक. या ठिकाणी हा त्रिकोण आहे ABC आणि या त्रिकोणाच्या एका बाजूस समांतर ही बाजू घेतली, याला समांतर रेषा काढली आपण, DE समांतर BC घेतलेला आहे. असं जर असेल ही रेषा या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. मग तुम्ही जर एक मार्काला विचारलं थेल्स प्रमेय लिहा म्हटलं असेल तर तुम्ही हे व्याख्या द्यायची. ही छोटीशी आकृती काढायचं आणि तर बाजूला असं लिहायचं त्रिकोण ABC मध्ये असं काय समांतर आहे, ही याला समांतर आहे DE समांतर BC असं म्हणून तुम्ही लिहिलं पाहिजे थेल्स. पहा थेल्स कसं, आता ही रेषा याला समांतर आहे म्हणून ही रेषा दोन बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे इथून पासून हे अंतर भागिले हे अंतर म्हणून तुम्ही तर AD भागिले DB हे गुणोत्तर बरोबर हे गुणोत्तर होतं. म्हणजे हे अंतर AE भागिले EC हे असं लिहायचं. म्हणजे चुकून याच्यामध्ये एखादा शब्द चुकला असेल तर तुम्हाला याच्यावरती मार्क मिळतात. समजलं. हे झालं थेल्स. आता इथं व्यत्यास काय, इथं पुन्हा त्रिकोण म्हटलेला आहे पहा. त्रिकोण ABC असा आहे. तसंच यामध्ये मात्र दोन बाजूंना एक रेषा प्रमाणात छेदते. म्हणजे एक रेषा छेदते कोणत्याही दोन बाजूंना. समजा असं छेदला असेल DE, हे छेदलेलं आहे. इथं समांतर दिले नाही पहा. म्हणून काय दिलेलं आहे, ही रेषा अशी छेदते. हे आणि हे यांचं अंतर घेऊन जर तुम्ही गुणोत्तर घेतला असाल AD भागिले DB, याचं गुणोत्तर आणि याचं गुणोत्तर काय असतं, समान. म्हणजे बरोबर AE भागिले EC असं जर असेल तर ही रेषा याला समांतर असते. म्हणून तुम्ही DE समांतर BC. समजलं. हे दिलेलं आहे, विचारलेलं आहे. याचं उलट केलं या ठिकाणी. समजलं. म्हणजे ह्याचा व्यत्यास आहे. तर यावरची आपण उदाहरणं पाहायची आहेत. समजलं का. एक मार्कासाठी व्यत्यास लिहा म्हणतात, व्याख्या लिहायची, आकृती काढायचा, असं बाजूला लिहायचं. पुन्हा थेल्स लिहा म्हणतात, व्याख्या द्यायची, आकृती काढायचं, असं बाजूला लिहायचं. असं म्हणजे तुम्हाला पूर्णपणे त्याचे मार्क्स मिळत पहा. आता यावरची उदाहरणं कशी आहेत बघूया आपण. तर या थेल्सवरची उदाहरण बघूया. इथं पहिलं उदाहरण पहा. त्रिकोण ABC मध्ये नंबर 1 त्रिकोण ABC मध्ये DE समांतर BC, BD बरोबर 6 सेंटीमीटर, AE बरोबर 2 सेंटीमीटर, EC बरोबर 3 सेंटीमीटर आहे. तर AD काढा. तर AD बरोबर किती. आता हे तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे पहा. समजलं पाहिजे हे उदाहरण कशावरचं आहे. सिंपल आहे.
इथं कोण आहे? त्रिकोण आहे. आणि त्रिकोणामध्ये काय आहे? समांतर रेषा आहे. एखाद्या त्रिकोणामध्ये जर समांतर रेषा असेल तर ते प्रमाण का ते विधान का समजा थेल्सवरचं असतं. म्हणजे सोडवायचं आहे तुम्हाला. मग आपण सिंपल लहानशी आकृती काढायचं. भूमितीमध्ये कोणतंही उदाहरण सोडवायचं असेल तर आकृती लागते, लक्षात ठेवायचं. आकृती नसताना उदाहरण सोडवायचं नाही. तर कुणाला समांतर आहे? डी समांतर बी सी, म्हणून बी सी पाया घ्यायचा. मी पाया बी सी घेतला म्हणून शिरोबिंदू ए झाला. समजलं? मग आपण हे समांतर रेषा काढली तर डी ई समांतरचे चिन्ह आपण काढलं. किमती लिहा आपण. काय आहे? डी बी दिलं पाहिजे 6 सेंटीमीटर दिलेलं आहे, ए ई 2 दिलेलं आहे, ए सी 3 दिलेलं आहे आणि ए डी विचारलेलं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही काय करणार? हे तुमचं सोल्युशन या ठिकाणी आकृती काढला. बाजूला लिहायचं त्रिकोण ए बी सी मध्ये 2 मार्कासाठी कुणाला काय समांतर आहे? डीई समांतर बी सी, डी समांतर बी सी. म्हणून खाली पा काय म्हणायचं या ठिकाणी. म्हणून हे जर समांतर असेल तर हे गुणोत्तर तुम्ही घ्यायचं. म्हणून ए डी भागिले डी बी बरोबर इकडं या बाजूचं गुणोत्तर ए ई भागिले ए सी, हे गुणोत्तर लिहायचं. आणि पुढं कारण लिहायचं. पहा असं कारण या ठिकाणी याला थेल्स किंवा थोडक्यात तुम्ही बीपीटी असं म्हटलं तरी चालतं. बीपीटी म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, मूलभूत प्रमाणाचा प्रमेय थेल्स नावानं ओळखला जातो. समजलं का? आता इथे किंमत लिहायचं एडी. इथे एडी दिली नाही म्हणजे एडी आपण लिहू शकत नाही. एडी भागिले डी बी किती आहे? 6 बरोबर ए ई किती आहे? 2 आणि ए सी किती आहे? 3. समजलं? तुम्हाला याची किंमत काढायची आहे म्हणजे हा करता करायचा. म्हणून ए डी बरोबर हे 6 इकडं जाणार 2 भागिले 3 2/3 गुणिले 6 1/2 तिरकस येतं. या ठिकाणी भाग जात असेल तर द्यायचा. इथं 3 1 3 3 2 6 छेदाला 1 1 आहे म्हणजे छेद शिल्लक नाही. 2 2 4 सेंटीमीटर हे तुमचं उत्तर. सिंपल असतं. पहा हे 1 मार्काला देखील विचारतात. समजा हे पहिलं उदाहरण. यावरचं दुसरं उदाहरण पहा नंबर 2. पहा कसं म्हटलेलं आहे. अशी आकृती दिली बघा त्यांनी. इथं पी क्यू आर नंतर इथं असं एक्स वाय आणि हे चिन्ह दिलेलं आहे. इथं 2x वजा 1 लिहिलंय. इथं x अधिक 1 लिहिलेलं आहे. इथं 5 आहे आणि इथं 3 आहे. आणि विचारलंय या ठिकाणी एक्स वाय समांतर क्यू आर तर एक्स बरोबर किती. समजा इथं थेल्स किंवा कोणाचंच नाव नाही आहे या ठिकाणी. मला सांगितलं हे उदाहरण थेल्सवरचं आहे की नाही ओळखायचं कसं. त्रिकोण आहे, त्रिकोण असलाच पाहिजे थेल्समध्ये. पुन्हा दुसरं काय असलं पाहिजे? एक रेषा छेदली पाहिजे 2 रेषा आणि ती समांतर असली पाहिजे. ही समांतर रेषा या दोघांना छेदते आहे पहा. म्हणजे हे थेल्सवरचं उदाहरण आहे. समजलं का नाही? मग तुमचं सोल्युशन या ठिकाणी उत्तर कसं होणार पहा. आकृती दिलेली आहे, पुन्हा काढायची गरज नाही, काढला तरी बिघडत नाही. तर या ठिकाणी कोणता त्रिकोण आहे? त्रिकोण पी क्यू आर. पी क्यू आर मध्ये समजलं का? कुणाला काय समांतर आहे? एक्स वाय रेषा कुणाला समांतर आहे? क्यू आर. एक्स वाय समांतर क्यू आर. समजलं का? मग यावरून तुम्ही थेल्स लिहायचा बीपीटी. इकडून खाली असं यायचं. म्हणून पी एक्स भागिले एक्स क्यू बरोबर या बाजूला पी वाय भागिले वाय आर. पुढं कारण का? बीपीटी. कारण का समजा बीपीटी. कारण लिहायचं. त्या कारणावरून तुम्ही ते लिहिलेलं आहे, प्रमेयवरून लिहिलेलं आहे पहा. मग आता किंमत लिहि. पी एक्स ची किंमत किती आहे? 2x वजा 1 भागिले एक्स क्यू किती आहे सांग घ्या? x अधिक 1. x अधिक 1 बरोबर या बाजूला पी वाय किती आहे? 5. 5 भागिले 3. समजलं का? आता x काढलं पाहिजे.
एक्स इथं पण आहे आणि अंश छेद आहे, छेद काढून टाकला पाहिजे. यानं याला गुणायचं, यानं याला गुणायचं. यानं याला गुणताना तुम्ही 3 गुणिले म्हणजे 3 कंसामध्ये 2x वजा 1 बरोबर इकडं 5 कंसामध्ये x अधिक 1. तर कसं होणार काय? आता हे सोडवायचं. 3 2 6 x वजा 3 1 3 इथं 5x अधिक 5. समजलं? 6x 5x दोन्हीकडे आहे म्हणजे एका बाजूला आणूया. 6x वजा 5x बरोबर इथं 5 शिल्लक, हे 3 या बाजूला जाते वजाचा अधिक 3. 6 मधून 5 गेले 1x उरतोय आणि 5 आणि 3 किती 8. म्हणजे बरोबर x बरोबर 8 ठेवला असाल तर या ठिकाणी ही रेषा याला समांतर असते. पहा अशा प्रकारे तुम्हाला याच्यावरचं वेगळ्या प्रकारे गणित विचारू शकतात. काय पाहिलं पण ह्या थेल्सवरची 2 उदाहरणं पाहिलेली आहेत. समजलं? आता व्यत्यासावरची उदाहरणं बघूया. समजलं का नाही? याप्रमाणे तुम्हाला स्वाध्यायामध्ये 2 उदाहरणं आहेत. पहिल्या याच्यामध्ये 2 उदाहरणं त्यामध्ये ती मी सोडवायची या प्रकारे. आता दुसरं उदाहरण पहा व्यत्यासावरचं कसं. थेल्सचा व्यत्यास किंवा बीपीटीचा व्यत्यास काय म्हटलंय बघा. नंबर 3 त्रिकोण PQR मध्ये, त्रिकोण PQR मध्ये M व N हे अनुक्रमे, M व N हे अनुक्रमे PQ व PR वरील असे बिंदू आहेत की PM बरोबर 4 सेंटीमीटर, QM बरोबर 6 सेंटीमीटर, PN बरोबर 2 सेंटीमीटर आणि NR बरोबर 3 सेंटीमीटर. तर MN समांतर QR आहे का, QR आहे का असं विचारलेलं आहे. यस, पाहता या ठिकाणी पुन्हा हे सोडवलं पाहिजे. त्रिकोणावरचं उदाहरण आहे, पुन्हा समांतर नाही आहे. मग थेल्सवरचं आहे की नाही सांगता येत नाही. मग आपणही इथं सोडवलं पाहिजे. कोणत्या प्रकारे? प्रथम आकृती काढली, आकृती काढला नंतर तुम्हाला आपोआप समजतं या ठिकाणी हा त्रिकोण PQR आहे. PQR M आणि हे N 2 बिंदू कुणावरती आहेत? एक PQ वरती म्हणजे याच्यावरती एक M बिंदू असा घ्यायचा आणि दुसरा N बिंदू अनुक्रमे म्हणजे पहिला बिंदू पहिल्या रेषेवरती, दुसरा बिंदू दुसऱ्या रेषेवरती असा अनुक्रमे याचा अर्थ. दुसरा N बिंदू PR वरती म्हणजे इथं हा N बिंदू. समजलं का? आणि नंतर काय म्हटलं आहे या ठिकाणी PM म्हटलंय. PM म्हणजे हे अंतर 4. नंतर QM म्हटलंय हे अंतर 6 आहे. PN हे 2 आणि NR किती आहे 3. हे दिलेलं आहे पहा. आणि काय विचारलं MN समांतर QR म्हणजे MN सांगलं पाहिजे ही रेषा याला समांतर आहे का. तुम्ही आकृतीलाच असे या प्रकारे असे बाण दाखवायचे नाहीत कारण तर समांतर नाही आहे. समजलं नाही? जेव्हा समांतर आहे का विचारतात का नाही तेव्हा तुम्ही याचा उपयोग करायचा. कुणाचा? थेल्सचा व्यत्यास. मग थेल्सचा व्यत्यास काय सांगतो तर बाजूंची गुणोत्तरे तुम्हाला समान असतील तर. समजलं का? तर ह्या रेषा समांतर असतात. म्हणून सोल्युशनमध्ये तुम्ही प्रथम हे गुणोत्तर काढायचं. या ठिकाणी पहिलं गुणोत्तर कोणतं? PM भागिले MQ बरोबर. PM किती आहे 4 आणि MQ किती आहे 6. भाग जातो तर द्यायचा. समजलं का नाही? 2 2 4 2 त्रिक 6 शिल्लक किती 2/3. याला विधान नंबर 1 लिहायचं. तसंच या बाजूचं गुणोत्तर घ्यायचं. तसेच PN भागिले NR हे घ्यायचं बघा. मग हे किती आहे 2 आणि NR किती आहे 3. याला भाग जातो का?
2 न 3 ला भाग जात नाही आहे तसंच. हे विधान नंबर किती 2. तर याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर हे असं होतं. जर तुम्ही रूप दिला नसेल तर 4/6 इथे दिसणार आणि इकडे 2/3 असं दिसणार. पहा समान वाटणार नाही. पण ह्याला संक्षिप्त रूप दिला असेल याचं रूपांतर 2/3 असं येते किंवा 2/3 येते आणि इथं पुन्हा 2/3 येते. दोन्ही काय आहेत समान आहेत. समीकरण 1 आणि समीकरण 2च्या एक बाजू काय आहेत समान आहेत. म्हणून तुम्ही ते लिहायचं समीकरण 1 व 2 वरून 1 व 2 वरून का समजा ही बाजू बरोबर ही बाजू म्हणजे याच्या ह्या बाजू PM भागिले MQ बरोबर PN भागिले NR. समजलं का? आणि गुणोत्तरे समान आहेत म्हणून या ठिकाणी ही MN रेषा कुणाला समांतर आहे QR ला समांतर आहे. समांतर आहे. समजलं का? नाही तुम्हाला हे असं पण विचारतात काही वेळा काय समजा समांतर नसते किंवा सांगायचं समजा इथं वेगळं काहीतरी आलं असेल इथं असं आलं असेल मग हे पहिलं मिळणार हे दुसरं मिळणार. समान आहे का सांगा. मग इथं समान नाही मग इथं बदल काय करायचं बघा. हे असं चिन्ह आहे तेव्हा फक्त असं करायचं. इज नॉट इक्वल टू म्हणायचं म्हणून इथं काय करायचं हे असं आहे की नाही त्याला फक्त असं करायचं. हे काय नाही समांतर नाही. असेल तर समांतर आहे नसेल तर समांतर नाही. समजलं? अशा प्रकारे तुम्ही थेल्सची उदाहरणं सोडवली पाहिजेत. आणि यातील स्वाध्याय 2.2 यातील पहिलं उदाहरण आहे दुसरं आहे ते व्यत्यासावरच आहे. पहा यामध्ये पुन्हा पुढं आपण थोडंसं जायचं आहे. पहा काय म्हटलंय पुढचं उदाहरण त्रिकोण ABC मध्ये पहा उदाहरण नंबर 4 त्रिकोण ABC मध्ये ABCच्या म्हटलं त्रिकोण ABCच्या AB व AC बाजूना AC बाजूना एक रेषा अनुक्रमे D व E मध्ये छेदते. E मध्ये छेदते आणि ती BC ला समांतर आहे. तर सिद्ध करा की नंबर 1 AD भागिले AB बरोबर AE भागिले AC आणि नंबर 2 AD भागिले DB AB भागिले DB पाहिजे AB भागिले DB बरोबर AC भागिले EC. हे सिद्ध करा म्हटलंय. हे आपण उदाहरण बघूया. पहा मग आता हे सोडवायचं कसं. हे 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारतात. पहा त्रिकोण ABCच्या AB आणि AC बाजूवर पहा बाजूना एक रेषा D व E मध्ये छेदते. मग आपण काय करायचं हे सोडवत असताना उदाहरणाप्रमाणे आकृती काढायची. फार सोपं समजतं तुम्हाला या ठिकाणी. तर उदाहरण कोणतं आता हे त्यामध्ये त्रिकोण आहे बघा. त्रिकोण ABC त्रिकोण काढला. समजलं का. AB आणि AC बाजूवर आहे दोघांमध्ये एक कॉमन आहे म्हणून कॉमन बिंदूला आपण A नाव देऊया. समजायला सोपं कुठेही कसं मांडलं तरी चालतं. हा A दिल्यानंतर हा B होणार इथं हा C होणार. बरोबर आहे का. नंतर AB आणि AC बाजूना एक रेषा अनुक्रमे म्हणजे इथं एक D बिंदू घेऊया
आणि दुसरा आपण दुसऱ्या रेषेवरती ई बिंदू घेऊया, छेदते. ही रेषा आहे म्हणून सांगायचं. आणि ती काय आहे, BCला समांतर, म्हणजे इथं समांतर दिलेलं आहे. समजलं? तर हे सिद्ध करा म्हटलं, एवढं दिलेलं आहे. मग आता सिद्ध कसं करायचं बघा. तर जर रेषा जर समांतर असेल, त्रिकोणामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना छेदत असेल तर आपण थेल्स वापरतो. म्हणून इथं लिहायचं, इथं त्रिकोण ABC मध्ये समांतर दिलेलं आहे म्हणून थेल्स मध्ये DE समांतर BC का दिलेलं आहे. किंवा तुम्ही खाली लिहा वाटल्यास, मध्ये DE समांतर BC का तर दिलंय म्हणून त्याला म्हणतात गृहीत. समजलं? आणि हे समांतर आहे म्हणून तुम्ही थेल्स वापरणार. म्हणून तुम्ही इकडं असं आलं पाहिजेत, AD भागिले सांगा DB बरोबर दुसऱ्या बाजूला AE भागिले AC का तर BPD. समजलं? अशा प्रमाणे मांडलं पाहिजे. आता सिद्ध नंबर 1 करायचं आपल्याला. नंबर 1 करणार काय पाहिजे तुम्हाला, AD आणि AB पाहिजे. इथं AD आहे, AB आहे का बघा, नाही. AE आणि AC, AE आहे इथं, AC नाही इथं, EC आहे पहा. DB आहे, DB नको आपल्याला, AB पाहिजे. ही पूर्ण बाजू पाहिजे. दिले काय, ही बाजू आणि ही बाजू पाहिजे. मग इथं जर ही बाजू दिलेली आहे आणि पूर्ण बाजू पाहिजे असेल तर याच्यामध्ये जर हे मिळवलं असाल तर तुम्हाला पूर्ण AD अधिक DB होते. पहा, AD अधिक DB म्हणजे काय होणार, या ठिकाणी पुन्हा छेदाला AD मिळते नाही. AD अधिक DB म्हटलं असेल तर तुम्हाला AB मिळते. आणि इकडं याच्यामध्ये जर हे मिळवलं असाल तर AC मिळते, म्हणजे जे पाहिजे छेदाला पाहिजे ते मिळतं त्या ठिकाणी. मग ते करण्यासाठी सुरुवातीला आपण व्यस्त घेणार. पहा, आपण व्यस्त का घेणार हे तुम्ही जसं नंतर विचार करायचं, ते व्यस्त का घेतले. पहा, AD भागिले DB अधिक, नाही सॉरी मी व्यस्त करणार, AD भागिले DB व्यस्त सॉरी DB भागिले AD बरोबर AC भागिले AE. इथं काय केलं आपण, व्यस्त घेतलं, व्यस्त घेऊ. बरोबर आहे. आता तुम्हाला हे DB मध्ये AD मिळवायचं आहे तर तुम्हाला AB मिळणार. पहा, आणि ते मिळवायचं ते छेदामध्ये आहे. छेदामध्ये जर अंशामध्ये मिळवायचं असेल तर ते 1 मिळवलं पाहिजे. मग आपण म्हणू इथं DB अधिक भागिले AD अधिक 1 बरोबर AC भागिले AE अधिक 1. दोन्ही बाजूला काय मिळवलं मी, 1 मिळवलं. पहा, त्यानंतर पुढं काय होतं पहा, इकडं इथं असं, म्हणून इथं अपूर्णांकांची बेरीज आहे. याचा गुणाकार होणार, याचा गुणाकार याचा गुणाकार होणार. म्हणून DB अधिक AD भागिले यांचा गुणाकार AD होणार बरोबर. इकडं पुन्हा त्याचप्रमाणे होणार इथं असं, याचा गुणाकार EC अधिक AE भागिले AE हे असं. समजलं? आता अंशामध्ये पहा, ह्या दोघांची बेरीज काय आहे, BD अधिक AD म्हणजे पुन्हा काय होणार, AB. म्हणून AB भागिले AD हे आकृतीवरून पाहिलं पाहिजे, तिथं नाही, आकृतीमध्ये पाहिलं पाहिजे. तसं इकडं EC अधिक AE म्हणजे पुन्हा AC भागिले AE हे मिळालं. पहा, परंतु विचारलं काय आहे, AD अंशामध्ये आहे आणि इथं AB छेदामध्ये आहे. इथं काय अंशामध्ये AB आहे म्हणजे पुन्हा याचा व्यस्त केल्यानंतर, म्हणून AD भागिले AB बरोबर AE भागिले AC हे सिद्ध. हे का समजा सिद्ध. समजलं? इथं या ठिकाणी मी कोणत्या पद्धतीने सिद्ध केलेला आहे, हा त्रिकोण दिलेला आहे. हे दोन बिंदू असे आहेत की समांतर आहेत. तर तुम्हाला
हे विधान सिद्ध करायला सांगितलं. असं नव्हे ही बाजू भागिले ही बाजू बरोबर ही बाजू भागिले ही असं नव्हे. पहा काय सिद्ध करायला केलंय, एडी भागिले ही बाजू असं आणि इकडं एई भागिले बाजू हे असं सिद्ध करायला सांगितलेलं. आणि हे फार महत्त्वाचं आहे, तुम्हाला याचा वापर उदाहरणामध्ये करता आला पाहिजे. म्हणून यासाठी सुरुवातीला काय म्हटलं आपण, याला हे समांतर आहे म्हणून मी थेल्स मांडलं. बरोबर आहे. इथं एडी आणि डीबी आहे. एडी आणि डीबी तर एडी आहे परंतु डीबी नाही. पहा तुम्हाला एबी पाहिजेत म्हणून मी इथं काय केला, याचा व्यस्त केला. जर मी इथं व्यस्त न करता असं जर मांडलं असतं बघा, अधिक एक असं आलं असतं आणि इथं एडी अधिक डीबी भागिले डीबी आलं असतं या ठिकाणी. आणि दोघांची बेरीज या ठिकाणी एडी अधिक डीबी म्हणजे एसी भागिले डीबी असं आलं असतं. तुम्हाला एसी या ठिकाणी एसी नव्हे सॉरी एबी अधिक डीबी तुम्हाला मिळालं असतं. तुम्हाला ह्याचा व्यस्त केल्यानंतर पुन्हा डीबी अधिक एबी असं मिळालं असतं. जे पाहिजे ते अंशामध्ये मिळालं नसतं या ठिकाणी. समजलं का नाही. म्हणून मी इथं हा बदल केला. काय केला या ठिकाणी, हे तुमचं काय आहे, थेल्स आहे. मग मी याचा व्यस्त घेतला. काय विचारलं ते आपण निरीक्षण करायचं आणि त्याप्रमाणे मांडलं पाहिजे. पहा याचा मी व्यस्त केला. व्यस्त केल्यानंतर आपण दोन्ही बाजूला एक एक मिळवलं. नंतर अपूर्णांक मी इथं सोडवला. इथं अपूर्णांक समजलं, फक्त गुणधर्माचा वापर केला, दुसरं काय केलं नाही. लसावी काढली आणि नंतर आपण छेद समान करून बेरीज केली. इकडं पण बेरीज केली आणि आकृतीवरून ह्या दोघांची बेरीज म्हणजे ए बी आणि या दोघांची बेरीज म्हणजे ए सी म्हणून ए बी भागिले ए डी ए सी भागिले ए मिळालं. आणि नंतर या ठिकाणी उलटं केलं आपण, याचं व्यस्त केलेलं आहे. ए डी भागिले ए बी बरोबर ई भागिले ए सी इथं तुम्हाला सिद्ध करतात. समजलं का नाही. मग दुसरा नंबर 2 पाहिजे. पाहता इथं काय म्हटलं, नंबर 2 मध्ये ए बी भागिले डी बी हे भागिले हे असं विचारलं. मग ते पाहिजे असेल तर काय होणार, पहा मी या ठिकाणी ते मांडतो. इथं तुम्हाला इथपर्यंत तसंच मांडता येतंय. त्रिकोण ए बी सी मध्येच पुन्हा त्रिकोण नंबर 2 त्रिकोण ए बी सी मध्ये डीई समांतर बी सी बरोबर आहे काय. म्हणून तुम्हाला थेल्स ए डी भागिले डी बी बरोबर ए ई भागिले ए सी बरोबर आहे. छेदाला डी बी छेदाला डी बी आहेच बरोबर आहे का. छेदाला ए सी छेदाला ए सी आहेच म्हणजे व्यस्त करायला जायचं नाही. मग इथंच आपण काय करूया, म्हणून ए डी भागिले डी बी अधिक 1 ए ई भागिले ए सी अधिक 1. समजलं का. ए डी अधिक डी बी केलं तुम्हाला ए बी येते. इथे ए बी येते. समजलं का. म्हणून या ठिकाणी पुन्हा इकडं असं म्हणून ए डी भागिले डी बी अधिक डी बी ए डी अधिक डी बी भागिले डी बी बरोबर या ठिकाणी ए ई अधिक ई सी भागिले ई सी. या दोघांची बेरीज पुन्हा या ठिकाणी ए बी भागिले डी बी बरोबर ए सी भागिले ए सी हे सी. समजलं. म्हणजेच तुम्हाला यावरून थेल्सचा वापर इथं कसा करायचा उदाहरणामध्ये समजतं आणि त्यावरून काय कोणकोणते बदल केल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे ते मिळवता येतं बघा या ठिकाणी. तर हे दोन्ही आपण इथं सिद्ध करू शकतो. काही वेळा हे 2 मार्कासाठी किंवा 3 मार्काला परीक्षेला विचारतो. तर इथं आपण थेल्सचा प्रमेयनी त्याचा व्यत्यास आणि त्यावरची उदाहरणं घेतलेली आहेत. स्वाध्याय 2.2 मध्ये उदाहरणं आहेत ती सोडवा. याचा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या पिरियडला घेऊया. थँक्यू.